मालाड पश्चिम विभागामध्ये 32 ते 35, 46, 39 या ठिकाणी मतदान केंद्रावर आता थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे। तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता मात्र मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे। आपल्या समवेत आहेत पोलीस आयुक्त मॅडम, काय सांगाल आज कशा पातळीवर पोलीस यंत्रणा सज्ज आहे? कसं या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पी नॉर्थ जे प्रभाग आहे त्याची मतमोजणी या ठिकाणी चालू आहे। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर आपण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। आर ओ ऑफिस असेल त्याला इनर कॉर्डन SRPF, आउटर कॉर्डन SRPF आणि जो थर्ड टायर असतो त्या ठिकाणी आपण लोकल पोलीस लावलेले आहे। जे आपले उमेदवार आहे त्यांची बसण्याची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी आहे, त्यांचे जे प्रतिनिधी त्यांच्या वेगळ्या ठिकाणी आहे। त्याचप्रकारे आपण 100 मीटरला बॅरिकेडिंग केलेली आहे। त्या ठिकाणी कोणतंही व्हेकल अलाउड नाही आहे। जे पक्षाचे समर्थक आहेत आपले उमेदवारांचे त्यांच्यासाठी थांबण्यासाठी वेगळी सोय करण्यात आलेली आहे। योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच निकाल लागल्यानंतर जो मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे आणि जल्लोष होत असतानाच या ठिकाणी कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठेही धांगडधिंगा होऊ नये या संदर्भात कसं बघतो? या संदर्भात जे आहे तोही आपण बंदोबस्त प्रॉपर डिप्लॉय केलेला आहे। जे विजयी उमेदवार आहेत त्यांनाही आपण नोटीस देतो आहोत की विजयी मिरवणुकीला परवानगी नाही। जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही आपण त्या प्रकारे सूचना केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत अधिकारी आणि अंमलदार यांची सेपरेट टीमही आपण प्रोव्हाइड केलेली आहे। एकंदरीतच नागरिकांना आणि पब्लिकला आपण काय आव्हान कराल? विजयी उमेदवार झाल्यानंतर नागरिकांना आपण आव्हान काय कराल? सगळ्या नागरिकांना या सूचना आहे की आपण विजयी झाला आहात त्याचा आनंद आपण उपभोगा, पण जे पराजित झालेले आहे त्यांच्याही भावनांचा आपण मान राखावा आणि सहकार्य करावं प्रशासनाला आणि पोलीस विभागाला। नक्कीच सहाय्यक पोलीस आयुक्त पाडवी मॅडम यांनी याबाबत खबरदारी घेण्यात आलेली आहे। नागरिकांना आव्हान देखील केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर नियमाचा भंग केला तर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता थोड्याच वेळात निकाल समोर आल्यानंतर नेमकं काय चित्र मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या समोर येतं हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे। कॅमेरामॅन वसीम इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, मालाड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।